मकर संक्रांत यंदाची 2026 सालची संक्रांत तब्बल 23 वर्षांनी एका अत्यंत दुर्मिळ योगायोगाने येत असल्याचं सांगितलं जाते. ह्या संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर अनेक शुभ कार्याचेही महत्त्व आहे. याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत 2026ची मकर संक्रांत नेमकी कशावर आहे, तिचं वाहन काय आहे, वस्त्र कोणते आणि येणाऱ्या वर्षासाठी ती काय संकेत घेऊन येत आहे. याशिवाय कोणत्या राशीच्या लोकांनी काय दान करावे याचीही सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व आणि उतरण्याचा प्रारंभ कधी होणार आहे आधी बघूया. हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती असे म्हणतात. हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो. हा काळ अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो, ज्यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो आणि रात्रीचा कालावधी कमी होत असतो. हा बदल शुभ आणि मांगलिक कार्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुधवारी 14 जानेवारी रोजी दुपारी 3:13 आणि या पुण्यकाळाची समाप्ती होणार आहे सायंकाळी 5:45. तब्बल 2 तास 32 मिनिटांचा कालावधी पुण्यकाळ असणार आहे. याही व्यतिरिक्त महापुण्यकाळाचा मुहूर्त दुपारी 3:13 पासून ते सायंकाळी 4:58 असणार आहे आणि हा महापुण्यकाळाचा मुहूर्त तब्बल 1 तास 45 मिनिटांचा असणार आहे. ह्या कालावधीमध्ये आपण शुभ कार्य करू शकता. या पुण्यकाळामध्ये केलेले स्नान, दान, जप आणि उपासना यांनाही विशेष महत्त्व आहे. आता 2026 मधील मकर संक्रांती आणखी विशेष आहे, कारण ह्या दिवशी एकादशीचा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. तब्बल 23 वर्षांनी संक्रांती आणि षटीला एकादशी एकाच दिवशी आल्याने ह्या दिवसाचं महत्त्व कैक पटीने वाढलेलं आहे. ह्याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग असे 2 अत्यंत शुभ योगही बनले असल्याचे सांगितले जाते. ह्या योगामध्ये सुद्धा केली जाणारी कोणतीही शुभ कार्य, दानधर्म आणि पूजा अर्चना अधिक फलदायी ठरतात आणि अडथळे दूर होण्यास मदत होते असं सांगितलं जाते. आता ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचे वाहन, वस्त्र, दिशा आणि हातातील वस्तू बदलत असतात. यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते. मग यंदाची मकर संक्रांती देवीचे स्वरूप कसे असणार आहे आणि वाहन काय असणार आहे, वस्त्र कोणते परिधान केले आहे आणि शुभ अशुभ संकेत कुठले आहे याचं स्वरूप बघूया. संक्रांती देवीचे स्वरूप बघायचं झालं तर तिचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा धारण केलेली आहे. वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे. हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे. त्याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि ईशान्येकडे पाहत आहे. वार बुधवार, अनुराधा नक्षत्र आणि गंधद्रव्य कुमकुम आहे. सोबतच चांदीचं भोजनपात्र आणि संक्रांतीचे ह्या स्वरूपावरून येणाऱ्या वर्षासाठी काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतात. जसे की संक्रांत सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली राहील. वस्तूच्या किमती सामान्य राहील. लोकांना आरोग्य लाभ मिळेल. विविध राष्ट्रांमधील संबंध सलोख्याचे राहतील.
अन्नधान्याच्या साठ्यात वाढ होईल. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी देवीने जे वस्त्र, भूषण आणि खाद्यपदार्थ धारण केलेले असतील त्या संबंधित वस्तूंच्या किमती वाढतील. वर्षभरात त्यांच्या किमतीमध्ये परिणाम होऊ शकतो. आता यावर्षी देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू आणि बांगड्या भूषण म्हणून धारण केल्यामुळे बांगड्यांशी संबंधित वस्तूंमध्ये काही चढ उतार येऊ शकतात. किंवा संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले आहे ते आपण धारण करू नये अशीही मान्यता आहे. त्यामुळे देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणून यंदा महिलांनी पिवळे वस्त्रे परिधान करू नये असेही सांगितले जातं. मात्र आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण हे सण साजरे करू शकता. शिवाय देवी पायस भक्षण करीत असल्याने दूधजन्य पदार्थ किंवा खिरीशी संबंधित वस्तूवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी दूधजन्य पदार्थ टाळावे असाही त्याचा अर्थ मानला जातो. आता मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणती शुभ कार्य करावी, तर मकर संक्रांती हा पुण्यसंचयाचा दिवस आहे. या दिवशी काही गोष्टी नक्की कराव्यात. गंगा, यमुना किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करावे, सूर्यनारायणला अर्घ्य द्यावे आणि त्याची उपासना करावी. सूर्यपूजा करावी. ह्या दिवशी केलेले जप, तप आणि ध्यान विशेष फलदायी ठरतात. त्यामुळे जपध्यान आणि उपासना करावी. सुहासिनींना महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ एकमेकींना द्यावे. गायींना चारा द्यावा आणि तिला गवत खाऊ घालणे खूप पुण्यकारी मानले जाते. आता मकर संक्रांतीला दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दान केल्याने पापाचा क्षय होतो अशी मान्यता आहे. शिवाय यामुळे धनवृद्धी होते आणि आरोग्यातही लाभ होतो. यथाशक्ती आपण काही वस्तूचे दान करू शकता, ज्यामध्ये तीळ, तिळाचे पदार्थ, गूळ, तिळपात्र, नवीन भांडी, वस्त्र, गाय दान केली जाते. शक्य नसल्यास गोशाळेत दान द्यावे. गहू, तांदूळ, डाळी असे धान्य दान करावेत. सोने दान करू शकता, भूमी दान करू शकता, घोडा दान करू शकता, गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान सुद्धा करू शकता. आता प्रत्येक राशीसाठी विशिष्ट दान सांगितले आहे, ज्यामुळे ग्रहांचे अशुभ प्रभावही कमी होतात आणि सुख समृद्धीमध्येही वाढ होते असे सांगितले जाते. मग आपण तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार आपल्या राशीनुसार दान करू शकता. आता संक्रांतीचा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो. ह्यामध्ये भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रांत असे सण येतात. 13 जानेवारी रोजी भोगी आहे. ह्या दिवशी शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवण्याची परंपरा अनेक भागात आहे. त्यानंतर 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाते. हा मुख्य सणाचा दिवस असतो. ह्या दिवशी तिळगुळ वाटले जातात, हळदी कुंकू केले जाते आणि दानधर्मसुद्धा केले जाते. 15 जानेवारी रोजी किंक्रांत आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. काही ठिकाणी ह्या दिवशी किंक्रांत देवीची पूजा केली जाते. ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे असे मानले जाते. आजही महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा हळदी कुंकू सोहळा आणि मकर संक्रांत, ज्यात उखाणे, गाणी आणि वाणाची देवाणघेवाण होते. मकर संक्रांत ह्या सणाशी जोडलेला हळदी कुंकू सोहळा मुख्यतः महाराष्ट्रातील सुहासिनी साजरा करतात, जो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पाळला जातो. हळदी कुंकू सोहळ्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि आदिशक्तीची जागृतीसुद्धा आहे. असे म्हणतात की हळद सौभाग्याचे प्रतीक आणि कुंकू शक्तीचं प्रतीक आहे. हळदी कुंकू लावणं हे विश्वातील निष्क्रिय आदिशक्तीच्या तरंगांना जागृत करण्यासाठी आहे. त्यामुळे व्यक्तीच्या मनात
सगुण भक्तीची छाप पडते आणि देवाबद्दलची भक्ती आणि भावही वाढतो. एक स्त्री दुसऱ्या सुहासिनींना जेव्हा हळदी कुंकू लावते आणि भेट देते, हे तिच्यातील देवी शक्तीला म्हणजे आदिशक्तीला शरण जाणे आहे आणि कृतज्ञता व्यक्त करणे असाही त्याचा अर्थ आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सौभाग्य वाढते. तर 2026च्या मकर संक्रांतीविषयी ही होती संपूर्ण माहिती. मकर संक्रांतीविषयी आणखीन काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तुमच्या भागात मकर संक्रांत कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ह्या दुर्मिळ योगाबद्दल माहिती मिळेल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.